लक्षात घ्या, पीवायक्यू मधले प्रश्न पाहिले होते आपण. एका प्रश्नावरून लाखो गोष्टी मी क्लिअर करणार आहे. तुम्हाला पेपर पाहिल्यावर ऑप्शनकडे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून एवढा खटाटोप आहे. महाराष्ट्र विधान परिषद किती सदस्य आहेत? महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये किती सदस्य आहेत? द्या लक्ष इकडं. विधान परिषद पहा, याला आपण म्हणतो वरिष्ठ सभागृह. याला आपण म्हणतो, लक्षात घ्या, काय म्हणतो आपण? वरिष्ठ. याला म्हणतो आपण द्वितीय सभागृह राज्य लेवलचं. सध्या तुम्ही भारताचा विचार केला तर भारतामध्ये 6 विधान परिषदा आहेत. कळलं? त्याच्यामध्ये बाळांनो आपला महाराष्ट्र, या महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये जे आमदार आहेत त्या आमदाराला MLC म्हणतात, मेंबर लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. हे किती आहेत? 78. महाराष्ट्राच्या खाली कर्नाटक नावाचं राज्य आहे. या कर्नाटकची विधान परिषद 75 आमदाराची आहे. त्याच्यानंतर कर्नाटक बरोबर विधान परिषद आमदार आहे बिहार. या बिहारची विधान परिषद आमदार 75 आहेत. याच महाराष्ट्राच्या खाली आग्नेय दिशेला तेलंगणा नावाचं राज्य, इथं 40 आमदाराची विधान परिषद आहे. कळलं? तेलंगणा निर्माण झालेला आहे आंध्र प्रदेश मधून आणि आंध्र प्रदेशमध्ये 58 आमदाराची विधान परिषद आहे. त्याच्यानंतर सर्वात मोठी, कळलं का, उत्तर प्रदेश नावाचं राज्य. या उत्तर प्रदेश नावाच्या राज्यामध्ये 100 आमदाराची विधान परिषद आहे. आता आपल्या महाराष्ट्रातल्या विधान परिषद आमदाराची तुम्हाला विचारलं निवड कशी, तर निवड होते 5 पद्धतीनं. विधान परिषद आमदाराची निवड कशी होते? 5 पद्धतीनं. हाही प्रश्न पुढे आलाय. एका प्रश्नावरून अनेक गोष्टी क्लिअर करायला होता आपण, नीट लक्षात घ्या. ओके, आता पूर्व लक्ष द्या इकडे. कसं तर याच्यामध्ये 1/3 आमदार, मग 1/3 आमदार निवडल्या जातात कोणामार्फत? तर आमदारामार्फत. विधानसभेच्या आमदारामार्फत एकूण आमदार निवडल्या जातात. विधान परिषदेवर 30. आता आपले आमदार आहेत 78. किती आमदार आहेत? 78. कसे निवडले जातात नीट लक्षात घ्या. बाळांनो, 1/3 आमदार निवडल्या जातात स्थानिक स्वराज्य संस्था. मग स्थानिक स्वराज्य संस्थेमधून जे आमदार निवडल्या जातात त्यांची संख्या आहे 22 आमदार. नीट लक्षात घ्या रे. त्यानंतर 1/12. मग 1/12 म्हणल्यावर आमदार निवडल्या जातात पदवीधर, ज्याचं ग्रॅज्युएशन झालंय